एक मोठी बातमी समोर येते। रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते हे मालवणमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता आणि या आरोपाबाबत आता बोलण्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टाळलेलं पाहायला मिळते। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलंय। महत्वाची बातमी, काल सायंकाळी रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते हे मालवणमध्ये पैसे वाटप असल्याचा खरतर आरोप निलेश राणे यांनी केला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी थेट धाडस मारली होती आणि आता या आरोपाबाबत बोलण्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र टाळलेलं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे। निलेश राणे यांच्या आरोपांवर खरतर स्पष्टीकरण देण्याचं रवींद्र चव्हाण यांनी टाळलेलं आहे। स्वतः रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते हे मालवणमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला। रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतात मालवणमध्ये असं निलेश राणे म्हणतात। चव्हाण साहेब थांबा, ठीक आहे घेऊ ना। चव्हाण साहेब वायर चला। चव्हाण साहेब, निलेश राणे काय बोलतायत सर? तुमच्या स्पष्टीकरण द्या। निलेश राणे काय बोलतायत? कसे वाटतायत? चला निलेश राणे म्हणतात रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतात मालवणमध्ये असं निलेश राणे म्हणतात। चव्हाण साहेब थांबा, ठीक आहे घेऊ ना। चव्हाण साहेब वायर चला। चव्हाण साहेब, निलेश राणे काय बोलतायत सर? तुमच्या स्पष्टीकरण द्या। निलेश राणे काय बोलतायत? कसे वाटतायत? चला निलेश राणे म्हणतात रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतात मालवणमध्ये असं निलेश राणे म्हणतात। चव्हाण साहेब निलेश राणे यांनी केलेल्या आरोपावर बोलणं मात्र रवींद्र चव्हाण यांनी टाळलेलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच महिला एकंदरीतच महायुतीमध्ये कुठलंही दुष्ट येऊ नये म्हणून रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्यावर आता अधिकचं बोलणं टाळलेलं आहे। निलेश राणे यांनी भाजपसहित रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते आहेत ते मालवणात पैसे वाटप करण्याचा गंभीर आरोप केला होता। या वक्तव्यावरती काल रवींद्र चव्हाण यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय अशी प्रतिक्रिया दिली होती। मात्र आज पुन्हा त्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी कुठलेही उत्तर न देता 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं सूचक वक्तव्य केलं आहे। त्यामुळे या वक्तव्यामुळे आता कुठेतरी 2 तारखेनंतर महायुतीचं भवितव्य काय असणार असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश राणे यांनी केलेल्या आरोपावर रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलेलं आहे। रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते हे मालवणमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला होता आणि आता या आरोपाबाबत खरतर बोलण्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टाळलं असून 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।